मुंबई पोलिसांमधले ट्रॅफिक कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या पार्थिवावर आज सातारा इथल्या शिरगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत। आज पहाटे 6च्या सुमाराला शिंदेंचं पार्थिव वाई तालुक्यातल्या शिरगावात दाखल झालं। सकाळी 10 ते 11च्या दरम्यान त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। संपूर्ण शिरगावामध्ये काल संध्याकाळपासूनच दुःखाचं सावट होतं। इकडे शिंदे यांच्यावरच्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज वरळी बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। सर्व पक्षांनी या बंदला पाठिंबा दिलेला आहे। 23 ऑगस्टला दुपारी 4 आणि 5च्या दरम्यान शिंदेंनी विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला हटकलं होतं आणि त्याचा राग आल्यामुळे या मुलानं आपल्या मोठ्या भावाला बोलावलं। मुलाच्या भावानं बाजूच्या दुकानातला रॉड काढून विलास शिंदे यांच्या डोक्यावर प्रहार केला आणि तेव्हापासून विलास शिंदे यांच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि या उपचारांदरम्यान त्यांचा काल मृत्यू झाला। या प्रकरणातल्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। जो मुलगा गाडी चालवत होता त्याच्याकडे लायसन्स आणि हेल्मेट दोन्ही नसल्याचं उघड झालेलं आहे। याशिवाय गाडीची कुठली कागदपत्र देखील या मुलाजवळ नव्हती। त्यांच्या ह्या भ्याड हल्ल्यात त्यांचं निधन झालं हे ऐकून आमचे कालपासून गावकरी 5 मिनिटं सुद्धा थांबली नाहीत किंवा रात्री अक्षरशः शिरगावमध्ये झोपलं सुद्धा नाही कोण रात्रभर। विलास तात्या हे खूप तात्या आज सगळी त्यांना गावात तात्या म्हणतात। तात्यांचा स्वभाव खूप हा मनमिळाऊ स्वभावाचा होता। तात्यांच्या जाण्यामुळे आज खूप मोठं गावावर एक मोठी शोककळा दुःखाचा डोंगरच कोसळलेला आहे। गेले 8 दिवस 23 तारखेपासून हा जो भ्याड हल्ला झाला त्यावेळेपासून आमचं गाव खरोखर चिंताग्रस्त होतं आणि काल ज्या वेळेला ही बातमी शिरगावमध्ये आली की त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि गावावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला। आणि या संदर्भात आपण थेट जाऊया माहिती घेण्यासाठी थेट शिरगावमध्ये जिथे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक उपस्थित आहेत। प्रताप, आपण बघतोय जे आता प्रतिक्रिया ऐकल्या, गावकऱ्यांच्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। तसंच शिंदे यांचं आता पार्थिवही पोहोचलेले, काही वेळामध्ये अंत्यसंस्कार होतील। जसं त्यांनी सांगितलं की रात्रभर आम्ही झोपलो नाही, पार्थिव आज येते, अंत्यसंस्कार होतील। काय नेमकं सध्याचं वातावरण आहे? अर्थात विलास तात्या असं शिरगावचे सुपुत्र जे शहीद झालेले आहेत। आपण बघू शकतो की ह्या गावामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे। शोकाकुल अशा वातावरणामध्ये विलास शिंदे यांचं पार्थिवाचं दर्शन या ठिकाणी घेण्याचं काम सुरू आहे। त्याचबरोबर पोलीस दलाच्या वतीनं आणि पोलीस बँड पथकाच्या वतीनं त्यांना मानवंदना देण्यात येते। एकूणच बघते की विलास तात्या म्हटल्यानंतर एक असं नाव जे गावामध्ये सगळ्यांशी बोलणारं चालणारं व्यक्ती असं त्यांची ओळख होती। गावामध्ये आल्यानंतर गावाच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करणारे हे व्यक्ती होते, पण ज्या वेळेला त्यांच्यावर हल्ला झाला किंवा त्यांच्या डोक्यामध्ये रॉड मारलं अशा प्रकारची माहिती गावकऱ्यांना कळाली तर तेव्हापासूनच गावकरी चिंतेत होते। कारण आपल्या तात्याची अवस्था कशा प्रकारे आहे किंवा तात्याची परिस्थिती काय आहे याची माहिती ते वारंवार घेत होते। पण अखेर विलास शिंदे यांचा म्हणजे एकूणच उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मात्र गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत प्रत्येक गावकरी आपला तात्या गेला अशा भावनेनं एकूणच विलास शिंदे यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत। एकूणच आपण बघतो की या विलास शिंदेंच्या कुटुंबियांना सरकारनं योग्य ती मदत केली पाहिजे आणि त्याचबरोबर ज्यांनी या विलास शिंदे यांच्यावर हल्ला केला अशा प्रकारे त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी हे ग्रामस्थ करताना दिसत आहेत। विलास शिंदे यांच्या पश्चात त्यांच्या आई आहेत, त्यांचे बाबा आहेत, त्याचबरोबर त्यांना 2 मुलं आहेत, पत्नी आहेत। त्यांचे बाबासुद्धा पोलीस दलामध्ये होते। एक वारसा ते चालवत होते। वारसा चालवत असताना अत्यंत प्रामाणिक आणि खूप वेगळ्या पद्धतीनं कामाचा ठसा ते आपल्या उमटवत होते। असं असताना सेवा बजावत असताना त्यांच्यावर अशा प्रकारे भ्याड हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळं या शिरगावकरांच्या मनामध्ये किंवा एक दुःख आहे। प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच वाक्य आहे, आपला तात्या गेला। खरं प्रताप असे संपर्कात रहा।
जिथे आत्ता राहत होते, शिंदेंचा परिवार राहत होता मुंबईमध्ये वरळीत, तिथे आज वरळी बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे. सर्व पक्षांनी या बंदला पाठिंबा दिलेला आहे. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे इथे उपस्थित आहेत. आपण दिनेश यांच्याकडून या संदर्भातला आढावा घेऊया. दिनेश, आपण बघतोय शिरगावामधलं हे आत्ताचं अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये काही वेळामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. मात्र आज वरळीमध्ये सुद्धा बंद पाळण्यात येतोय. या बंदला नेमका कसा प्रतिसाद मिळतोय आणि काय परिसरातल्या लोकांच्या नेमक्या भावना आहेत? होय, नक्कीच अनुपमा, वरळीमध्ये बंदला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. मुंबई पोलीस दलामध्ये ट्रॅफिक कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर पोलीस दलाला तर धक्का बसलेलाच आहे. मात्र अशा घटनांमुळे आणि या वाढत्या घटनांमुळे मुंबईकरांमध्ये प्रचंड नाराजी आणि संतापाची भावना आहे. वरळीमध्ये विलास शिंदे पोलीस वसाहतीत राहत होते आणि त्यामुळे साहजिकच आज काल त्यांचा मृत्यू झाला आणि या घटनेनंतर वरळीमध्ये सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आलेली आहे. वरळीकरांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून आणि प्रत्येक नाक्यावर शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणारे फलक लावून आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. वरळीतली जवळपास सर्व दुकानं बंद आहेत. मी माझा व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल याला सांगतो की सध्या वरळीची नेमकी काय स्थिती आहे याची माहिती आपल्या दर्शकांना द्यावी. ही वरळीतली दुकानं आहेत, ती सध्या बंद आहेत. वरळी बंदची हाक देण्यानंतर ही ताजी दृश्य आहेत. वरळीच्या नाक्यावर लोक जमा झाली आहेत. आज वृत्तपत्रामध्ये शिंदे यांच्या निधनाची बातमी आहे आणि अन्य जी माहिती आहे ती वाचताना दिसत आहेत नागरिक आणि आपला जो रोष आहे तो व्यक्त केला जातो आहे. या बंदच्या माध्यमातून एकूणच मुंबईकरांच्या मनात जो संताप आहे, कारण पोलीस दलाला अपुऱ्या सुरक्षा दिल्या जात आहेत, नागरी सोयीसुविधाही अपुऱ्या आहेत. सरकारचं लक्ष या घटनांकडे वेधून घेण्यासाठी बंद हा एकमेव मार्ग लोकांनाही दिसतो आहे आणि राजकीय पक्षांनाही दिसतो आहे. त्यामुळे आता तरी सरकारचे डोळे उघडले जाणार का, असा सवाल जनतेच्या मनातून किंवा जनतेतून थेट विचारला जात आहे. अनुपमा, अगदी खरंय. दिनेश असं संपर्कात राहा. आपण पुन्हा एकदा जाऊया शिरगावामध्ये, जिथे विलास शिंदे यांच्या पार्थिवावर काही वेळामध्ये आता अंत्यसंस्कार होणार आहेत. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक तिथे आहेत. प्रताप, आपण बघतोय की काही वेळामध्ये अंत्यसंस्काराला सुरुवात होईल. एकंदरीतच विलास शिंदे यांच्या मृत्यूबाबत जर बोलायचं झालं तर कोणाच्या तरी एकाच्या रागामुळे, केवळ क्षोभामुळे त्यांचा हा मृत्यू झालेला आहे. भ्याड हल्ला होता हा त्यांच्यावर. काय एकंदरीतच तिथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे? एकूणच आपण बघतो की जो काही हा भ्याड हल्ला झालेला आहे, त्या भ्याड हल्ल्याबद्दल प्रचंड संताप असा व्यक्त केलेला आहे. अशा प्रकारे जर पोलीस दलातल्या अधिकाऱ्यांच्यावरच किंवा कर्मचाऱ्यांच्यावर अशा प्रकारे जर भ्याड हल्ले होत असतील किंवा त्यांना मारहाण होत असेल तर मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कशा प्रकारे तुम्ही राखणार, अशा प्रकारचा संतप्त सवाल ते करताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांकडं गृहमंत्रालय असताना अशा प्रकारची घटना घडते, याच्यासारखी दुसरी निंदनीय गोष्ट कुठली नाही आहे, अशा प्रकारचं सुद्धा संतप्त भावना हे सगळे गावकरी व्यक्त करत आहेत. यांचा संताप एकच आहे की जर या राज्यामध्ये पोलीस सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिक कसा सुरक्षित राहू शकेल, असा सवालसुद्धा हे विचारत आहेत. एकूणच आपण बघितले की पोलिसांना ज्या काही सोयीसुविधा किंवा ज्या काही सुरक्षेच्या दृष्टीनं लागणाऱ्या उपाययोजना त्या केल्या पाहिजेत, तरच पोलीस दलातले लोक आहेत ते सुरक्षित राहतील आणि आपली सेवा बजावतील. सेवा बजावत असताना अशा प्रकारे हल्ला करणं कितपत योग्य आहे, अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा हे गावकरी उपस्थित करताना दिसत आहेत. अनुपम, अगदी खरं. रक्षणासाठी उभे असलेले, आपल्या रक्षणासाठी, सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी उभे असलेल्या पोलिसांवर अशा प्रकारे जर भ्याड हल्ला असेल तर इथून पुढे पोलीस दलामध्ये जायचंच का, अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा उपस्थित होतात. काल वरळीमध्ये जेव्हा मुख्यमंत्री आले होते विलास शिंदे यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी, तेव्हाही तिथल्या नागरिकांनी हाच प्रश्न उपस्थित केला होता. अशाच प्रकारे संताप तिथे होता. एकंदरीतच आता इथून पुढे प्रताप, अंत्यसंस्कार काही वेळामध्ये होतील. साधारण कधी होणार आहेत याबाबत काही माहिती कळते? आपण माझ्या उद्योगाला बघू शकतो की काही वेळेतच म्हणजे साधारण 5 ते 10 मिनिटांमध्येच अंत्यसंस्काराला सुरुवात होईल. त्या ठिकाणी पोलीस बँड पथकाच्या वतीनं मानवंदना दिली जाते, दलाच्या वतीनं मानवंदना दिली जात आहे. त्यांचं पार्थिव आहे ते अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि एक 15 ते 10 ते 15 मिनिट या ठिकाणी ठेवलं जाईल आणि त्याच्यानंतर या ग्रामपंचायतीच्या परिसरातून त्यांचं पार्थिव गावातून
गावाची जे वरची मैदान आहे एक छोटंसं, त्या मैदानावर शासकीय त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. डोंगर कुशीत वसई शिरगाव गाव आहे, निसर्ग संपन्न हे गाव आहे. या गावामध्ये विलास शिंदे यांचा जन्म झालेला होता. त्यांचे वडील विठ्ठल शिंदे हे सुद्धा मुंबईमध्ये पोलीस दलात होते. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत विलास शिंदे सुद्धा पोलीस दलात भरती झाले आणि त्याच्यानंतर ते आपली सेवा बजावत होते, काम करत होते. त्याच्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की त्यांना मृत्यूशी झुंज देत असल्याचं आहे. एकूणच बघतो की ह्या शिरगावमध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक भाव आहे की आपला तात्या गेला, कारण त्यांना गावामध्ये प्रेमानं तात्या असं म्हटलं जायचं आणि त्या तात्यांना अखेरचा निरोप एक 15 ते 20 मिनिटांमध्ये दिला जाणार आहे आणि त्यासाठी सगळे शिरगावकर या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत. प्रताप, आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचं झालं या बाबतीत ते म्हणजे विलास शिंदे एकतर ड्युटीवर असताना त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला झाला आणि 23 ऑगस्टपासून त्यांची ही मृत्यूची लढाई सुरू होती. अखेर काल त्यांचं निधन झालं. मात्र त्यानंतर सुद्धा त्यांनी एक आदर्श घालून दिला, ते म्हणजे त्यांचे नेत्रदान करण्याची इच्छा होती आणि त्यानुसार त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या डोळ्यांचं दान केलेलं आहे. या संदर्भात काय सांगाल? नेहमीच म्हणत की मी पोलीस दलामध्ये गेलेलो आहे, याचा अर्थच की मला सेवा बजावायची आहे, देशाची सेवा बजावायची आहे, लोकांची सेवा बजावायची आहे. जर मृत्यू पश्चात माझे डोळेसुद्धा किंवा माझं शरीरसुद्धा जर दान केलं तर मला ते आवडेल, अशा प्रकारच्या भावना त्यांनी यापूर्वी या गावकऱ्यांच्या समोर व्यक्त केलेल्या होत्या आणि त्याचमुळं विलास शिंदे यांचं नेत्रदान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबियांनी घेतला. अतिशय दुःखाचा डोंगर कोसळला असताना विलास शिंदेंची जी काही इच्छा होती ती इच्छा या कुटुंबाने पूर्ण केलेली आहे आणि जे काही एकूण प्रामाणिक काम केलेलं आहे त्या प्रामाणिक केलेल्या कामाचं सरकारनं चीज करावं, सरकारनं लक्ष द्यावं, त्यांच्या मागण्या असतील तर त्यांचे एकूण प्रश्न असतील ते सोडवावेत, अशा प्रकारची एकूण जी ही मागणी आहे ते गावकरी करतायत. आपण पाहिलं की विलास शिंदे यांनी नेत्रदान केल्यानंतर गावकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. ज्या नेत्रदान केल्यामुळं गावकरी असं म्हणतात की आमच्या डोळ्यातून पूर्ण पाणी येते. त्याचं कारण असं की विलास शिंदेंनी मरणानंतर सुद्धा किंवा शहीद झाल्यानंतर सुद्धा आपली भूमिका सोडली नाही. आता पाहतो की पोलीस दलाच्या वतीने या ठिकाणी त्यांना मानवंदना देण्याचं काम सुरू आहे. या ठिकाणी त्यांचं पार्थिव ठेवलेलं आहे आणि पोलीस दल हळूहळू त्यांच्या पार्थिवाकडे जाऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अखेरचा निरोप देण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत. एकूणच आपण बघतो की शिरगावमधली ही जी परिस्थिती आहे अतिशय भावनावश झालेली आणि अतिशय अत्यंत शोकाकुल परिस्थितीत, शोकाकुल वातावरणात सध्या शिरगावातले हे ग्रामस्थ आणि आपण बघतोय ही थेट दृश्य सातारा जिल्ह्यातून वाई तालुक्यातून शिरगाव या विलास शिंदे यांच्या मूळ गावातून सध्या आपण ही थेट दृश्य बघतोय. 23 ऑगस्टला दुपारी साधारण 4 ते 5च्या दरम्यान विलास शिंदेंनी एका विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या एका
अंत्ययंत्रेच्या ट्रॅक्टरच्या पाठीमागे ग्रामस्थांनी चालायचं आणि सर्व मुलांनी ट्रॅक्टरच्या पुढे चालायचं. कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या पार्थिवाची आता ही अंत्ययात्रा निघालेली आहे. शासकीय इतमामात या अंत्यसंस्कारांना सुरुवात झालेली. आपण थेट प्रक्षेपण बघतोय. थेट दृश्य ही शिरगावातून विलास शिंदे यांच्या मूळ गावी आत्ता हे अंत्यसंस्कार सुरू आहेत. 23 ऑगस्टला दुपारी 4-5च्या दरम्यान साधारण शिंदेंनी विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला हटकलं आणि या मुलाला याचा राग आला. या मुलानं आपल्या मोठ्या भावाला बोलावलं आणि या मुलाच्या भावानं बाजूच्या दुकानातला रॉड काढून कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या डोक्यावर घणाघात केला, प्रहार केला आणि तेव्हापासून विलास शिंदे यांच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. 23 ऑगस्टपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर लीलावती रुग्णालयामध्ये काल दुपारी 1 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणातल्या आरोपीला अटक करण्यात आलेली असली तरीही त्याला कडक शिक्षा व्हावी अशी सगळ्यांचीच मागणी आहे. अत्यंत संतापजनक हा सगळा प्रकार आहे. जो मुलगा गाडी चालवत होता त्याच्याकडे ना लायसन्स होतं ना हेल्मेट होतं, तसंच त्याच्या गाडीची कुठली कागदपत्र देखील त्याच्याजवळ नव्हती. केवळ नियम दाखवून त्याच्यावर कारवाई करत असताना राग आल्याच्या कारणानं त्यानं विलास शिंदे, कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या डोक्यावर त्याच्या भावानं प्रहार केला. आपण बघतोय साताऱ्यातून सातारा जिल्ह्यातल्या शिरगावातून ही थेट दृश्य. कर्तव्य बजावत असताना शिंदेंचा मृत्यू झाला. या मृत्यूशी 7 दिवसांची झुंज शिंदेंची संपली आणि काल त्यांचा मृत्यू झाला. साताऱ्यातल्या शिरगावात अंत्यसंस्कारासाठी त्यांचं पार्थिव आणि आता हे अंत्यसंस्कार सुरू आहेत. तसंच या घटनेचा निषेध करण्यासाठी आज विलास शिंदे ज्या ठिकाणी मुंबईमध्ये राहत होते पोलीस वसाहतीमध्ये वरळी इथे आज सर्व पक्षांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी बंद पुकारलेला आहे. आणि सध्या आपण बघतोय वरळीसुद्धा कडकडीत बंद सुरू आहे. सगळे व्यवहार आज बंद आहेत. वरळीतले आर्थिक व्यवहार बंद आहेत, दुकानं बंद आहेत. उत्स्फूर्तपणे हा बंद पुकारला गेला आणि सगळ्याच पक्षांनी या बंदला पाठिंबा दिलेला आहे. तसंच आपल्या मृत्यूनंतरही ट्रॅफिक कॉन्स्टेबल विलास शिंदेंनी एक आदर्श समाजासमोर घालून दिला. विलास शिंदे यांचे वडीलही पोलिसांमध्ये होते आणि त्यानंतर विलास शिंदे आणि मृत्यूनंतर त्यांनी आपल्या नेत्रदान करून एक वेगळा आदर्श सगळ्यांपुढे घालून दिला. आपण बघतोय थेट दृश्य ही शिरगाव, एक वाई तालुक्यातले एक छोटंसं खेडेगाव. किती मोठ्या प्रमाणात इथे गर्दी जमलेली आहे. शोकाकुल वातावरणामध्ये इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू आहेत. केवळ शिरगावातलेच नव्हे तर आसपासच्या गावामधून सुद्धा अनेक ग्रामस्थ या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अत्यंत गावातलं लोकप्रिय व्यक्तिमत्व समजलं जात होतं. विलास शिंदे यांना गावकरी विलास तात्या म्हणून ओळखत होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.